नमस्कार सर्वांना. कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल चिगळची भाजी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथं चिगळची भाजी पावशर घेतली आहे मी. ही भाजी एकदम वेलासारखी असते आणि ही भाजी निवडणं म्हणजे एक किचकट काम असतं. खूप वेळ लागतो ह्या भाजीला निवडताना आणि या भाजीला खूप मुळं असतात. त्यामुळं सगळी मुळं आणि जे जाड देठ आहेत ते आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घ्यावे लागतात. अशा प्रकारे भाजी निवडावी लागते. हे बघा इथं दाखवल्याप्रमाणे त्याची सगळी मुळं काढायची. जो जाड देठ असेल तो काढून घ्यायचा आणि एका बाजूला साईडला ठेवून द्यायची भाजी. या भाजीला माती पण खूप असते कारण ती वेलासारखी खाली जमिनीवर पसरत असते. त्यामुळं याच्यात माती खूप खडे वगैरे असू शकतात. त्यामुळं ही भाजी काळजीपूर्वक निवडावी लागते. हे बघा अशा प्रकारे सगळी भाजी निवडून झालेली आहे आपली आणि आपण आता त्याला चिरून घेणार आहोत. बारीक असे चिरायचे आपल्याला ही भाजी. चवीला छान लागते आणि विशेषतः पावसाळ्यात ही भाजी येत असते. अशा प्रकारे बारीक कट करूया आपण किंवा हाताने जरी तुम्ही बारीक जरी केली तरी काय हरकत नाही. पण ते हाताने जरा निवडायची म्हणल्यावर किचकट काम असतं. खूप वेळ लागतो त्याला. त्यामुळं फक्त भाजीचं मुळं काढून आणि जाडदेठ काढून अशा प्रकारे व्यवस्थित चिरून घेतली तर कामसुद्धा आपलं सोपं होतं आणि वेळसुद्धा वाचतो. अशा प्रकारे आपण सगळी भाजी चिरून घेऊया. सगळी चिरून घेऊया आपण भाजी. हे बघा भाजी चिरून झालेली आहे आपली. मोठ्या पातेल्यात काढून घेऊया. ही भाजी जवळजवळ 4 ते 5 वेळा धुवावी लागते. त्यावेळेस त्यातली जी काही माती असते, रेती असते ती निघून जाते. अतिशय काळजीपूर्वक ही भाजी धुवावी लागते. थोडं जरी मातीचा कण राहिला तरी आपल्याला भाजीत तो कचकच लागण्याची शक्यता असते. त्यामुळं जवळजवळ मी 4 ते 5 वेळा ही भाजी धुवून घेतली. धुवून झाल्यावर एका चाळणीत काढूया. चवीला थोडीशी आंबट लागते ही भाजी, पण आपण जर त्यात थोडीशी डाळ, कांदा, टोमॅटो असं घालून जर केली तर छान चव येते त्याला. फक्त सुरुवातीला जरा ताप घ्यावा लागतो ही भाजी, कारण भाजी निवडणं हे किचकट काम असतंच, पण ही चिगळची भाजी जरा खूप वेळ लागतो त्याला निवडायला. निवडणं, चिरणं, शिवाय व्यवस्थित धुणं वगैरे. अशा प्रकारे आपण चाळणीतसुद्धा धुवून घेऊया चांगलं. भाजी धुवून झालेली आहे आपली. पाणी नितळून द्यायचं त्यातलं सगळं. इथं आपण आता एक मोठा कांदा घेतला आहे. कांदा बारीक चिरून घेऊया. कांदा टाकणं ऑप्शनल आहे. टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल. फक्त लसणात आणि मिरचीत सुद्धा ही भाजी छान लागते. पण कांदा, टोमॅटो वगैरे असेल तर मग अजून छान चव येते या भाजीला. कांदा आपण चांगला बारीक चिरून घेऊ. चार 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण इथं. त्यासुद्धा आपण चिरून घेऊया किंवा नुसतं ठेचून जरी घेतलं तरी चालते. मिरची आणि लसणाचा जो ठेचा असतो तो सुद्धा कुटून असं घातलं तरी चालतो आहे त्याच्यात. त्याने जास्त चव येते त्याला. मिरच्यासुद्धा आपण चिरून घेतल्यात. कढई ठेवूया तापायला. 1-1.5 पळी तेल घालूया. तेल तापलं की आपण टाकूया त्यात मिरची आणि लसूण. लसूण जरा ठेचला तर चव येते चांगली त्याला, लसूण आणि मिरची. पण इथे लहान मुलं जर खायची असतील तर मग अख्खा लसूण आणि अख्खी मिरचीच टाकलेली बरी राहील. कांदा पण आपण टाकून घेतला आहे त्यात. कांदा, मिरची, लसूण आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचे. लसूण चांगला लाल होईपर्यंत भाजायचे आणि वरून टाकूया चिगळची भाजी. तेलात चांगलं परतून घ्यायचे. इथं मी आता मसूरची डाळ टाकली आहे त्यात. तुम्ही कुठलीही डाळ टाकू शकता. डाळ टाकण्या अगोदर 10-15 मिनटं भिजत ठेवा. त्यामुळे जरा डाळ शिजायला मदत होते.
मसूरची, तुरीची किंवा मुगाची कोणतीही डाळ टाकली तरी चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. चांगलं परतून घ्यायचे तेलामध्ये सगळं. थोडासा वरून पाण्याचा शितोडा द्यायचा. चवीपुरतं मीठ घालूया आपण आणि हलवून घेऊ. अगदी 10 मिनिटात होते ही भाजी. भाजी निवडणं आणि धुणं जरी किचकट असेल तरी पुढची प्रोसेस आपली फक्त 10 मिनिटात शिजते ही भाजी. थोडासा पाण्याचा शिपका देऊया आपण त्याच्यावर, म्हणजे भाजी चांगली शिजली जाईल. आणि एक 10-15 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. 10 मिनिटं लागतात ही भाजी शिजायला. शेंगदाण्याचं कूट घालूया वरून. नाही घातलं तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कुटानं चव येते चांगली त्याला. हलवून घेऊया आपण सगळी भाजी. चांगली शिजली गेली. थोडंसं पाणी असेल तर मग थोडंसं अजून झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत शिजवून देऊ शकता. अजून चेक करूया. शिजली गेली आहे भाजी आपली आणि तयार झाली आहे आपली चिगळची भाजी पावसाळा स्पेशल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.